नमस्कार, मी अमित गुरव. मी अनुश्रीचा वडील आहे. मी IRS ऑफिसर आहे. सध्या ॲडिशनल कमिशनर मुंबईमध्ये पोस्टेड आहे. अनुश्री माझी पहिली मुलगी, त्यामुळं खूप लाड. तर तिला असं जे पाहिजे ते आम्ही प्रोव्हाइड करायचो, पण आम्हाला असं नंतर वाटायला लागलं की हिला तिची व्हॅल्यू येत नाही. पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, गोल सेटिंग आणि ह्या गोष्टी आम्ही स्वतः स्पर्धा परीक्षेतून आलो, त्यामुळे आम्हाला थोडी बेसिक आयडिया माहित आहे की हाऊ गोल सेटिंग इज व्हेरी इम्पॉर्टंट. किती लहान वयापासून तुम्ही त्यांना इन्कल्केट करायचं, मुलांच्या आत येण्यासाठी काय करायला लागतं ते आम्हाला माहित नव्हतं. मग त्यासाठी आम्हाला मॅडमची कुठून असं कळलं की कराडच्याच मॅडम आहेत आणि असं घेत आहे. इथं आल्यानंतर मी ज्यामध्ये फरक पाहतोय, सकाळी ती 5 वाजता स्वतःहून उठली, मला सांगत होती, आणि जिला 6:30 वाजता उठवायला आम्हाला म्हणजे परेशानी येते की स्कूलला जायचंय 7ला. ते ब्लाइंड फोल्डचं तुम्ही जे तिला शिकवलं, आय वॉज अमेज्ड. म्हणजे बाहेर बसून तिने मला 12च्या 12 स्केच पेन्स अगदी दाखवले, कलर बॉल्स दाखवले, म्हणजे ज्या गोष्टींसाठी फोकस लागतो. तर मला खूपच म्हणजे मला खूपच इम्प्रेस्ड आहे मी ह्या कोर्सशी. आणि असा कोर्स जर का आम्हाला लहानपणी मिळाला असता तर आम्ही अजून कुठेतरी अजून एखाद्या वेगळ्या लेवलला पोहोचलो असतो असं मला वाटतंय. खरंच वाटतं. प्रथम सर्वांना नमस्कार. मी पुष्पा कावळे, समृद्धी कावळेची आई. मी दिंडोरी तालुका बोपेगाव येथून आलोय. जे अगोदर 6 महिन्यापूर्वी जी समृद्धी होती आणि या 6 महिन्यामध्ये तिच्यामध्ये इतके खूप बदल जाणवले पॉझिटिव्ह, आणि आम्ही पण म्हणजे तिच्यामध्ये खूप बदल व्हावे असं आमची मनापासून इच्छा आहे. त्यामुळे आम्ही इथून पुढे पण मॅम तुम्हाला कनेक्ट राहणार आहे. दॅट इज व्हॉट इज समथिंग दॅट इज चेंज्ड. दॅट इज द ट्रान्सफॉर्मेशन व्हॉट इज सीन. हृदयाचं हे दुसरं सेशन आहे. मी असंच फेसबुकला बघितलं होतं. जानेवारीमध्ये मी पहिलं त्यांचं सगळं ऐकली. जे वागत होती, म्हणजे वागत म्हणजे वाईट अशी नाही, पण मुलं हट्टी असतात, अभ्यास करत नाहीत, किंवा मोबाईल आणि TV ह्याचं जे ॲडिक्शन आहे ते तिचं पूर्ण बंद झालं. पूर्ण म्हणजे पूर्ण. हेलो, मैं डॉक्टर चेतन सिंधी हूँ. मेरे साथ मेरा सन है यश और मेरी वाइफ है सोनिया. मुझे एक बार अपॉर्चुनिटी मिली वेद गुरुकुल की जो मैम है मनीषा पाटिल मैम, उनसे मिलने की एक प्रोग्राम में. और वहाँ पे मैंने जाना कि उनका जो मेमोरी मास्टर कोर्स है, और मैंने बहुत ही उनकी तारीफ भी सुनी कि बहुत ही अच्छा करवाते हैं. तहे दिल से चाहता था कि उसको अच्छे गुरु मिले. और देखिए, कुदरत का करना, जो आप चाहते हैं वो आपको मिलता है, जो माइंड टेक्निक में कहते हैं, और वही हुआ. मेरी मुलाकात मनीषा मैम से हुई और फिर मैंने मेरे सन को उनके कोर्स में एनरोल कराया. हेच सांगायचंय सगळ्या पालकांना की जे आपण म्हणजे असं म्हणायचं नाहीये की आपण इथे पैसे भरलेत म्हणून आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी मिळालेल्या आहेत. नो, त्याच्या मागे ही जी शक्ती आहे ना, ती फार महत्वाची आहे. आणि म्हणजे खरंच सांगते की वसंतराव भास्करराव कावळे, मी नाशिक जिल्ह्यात गेली 17 वर्ष मी त्या ठिकाणी ग्रामपंचायतीचं काम बघतोय. आता मी सरपंच आहे. मला 12-13 वर्षात माझ्या मुलीसाठी काय हवं हे मला कळालं नाही. ते तुम्ही 2 दिवसामध्ये तिच्या माध्यमातून माझ्यापर्यंत पोहोचवलं. त्याच्यामुळे मी खूप काही मिळवलंय या कॅम्पच्या माध्यमातून. माझ्या सगळ्या सहकाऱ्यांना सांगतोय की माझ्या मुलीत मी जे बदल बघितले ते म्हणजे अतिशय अविश्वसनीय आहे. हॅलो, हा माझा मुलगा अवनीश बेळगावकर पाटील. आम्ही गोव्याहून मुद्दाम इथं आलेलो आहे कारण माझ्या मुलाला ना मोबाईलचं ॲडिक्शन होतं भरपूर. ह्याच्यात दुसऱ्या दिवशी सगळा बदल घडला. त्या दिवसापासून त्यांनी अजूनपर्यंत तरी फोनाला हात लावलेला नाही, आणि त्यांनी गोल विजन सुद्धा बरा सेट केलेला आहे. म्हणजे पुढे आपण काय करणार आहे सगळं त्याला कॅम्पमुळेच समजले आहे. खरंच मला मॅडमचे खूप आभारी आहे, कारण मी रडतच आले होते ॲक्च्युली. म्हणजे मी याला खूप पहिला काउन्सिलिंगला नेलं सेतूमध्ये गोव्यात, पण काही मोठा फरक पडला नाही. पण इथं आल्याबरोबर एका दिवसातच त्याच्यामध्ये खूप फरक आला. म्हणजे अक्षरशः मी काल रात्री खूप रडले सुद्धा मॅडमकडे, कारण त्या भेटल्या म्हणून हे सगळं घडून आलं. आणि मी कधीच विसरू शकत नाही. जिद्द आहे याला घेऊन परत यायची. म्हणजे सगळं परफेक्ट आहे, राहायची सोय सगळं. मुलं सुद्धा एवढी एन्जॉय करतात. हा तर कोणाबरोबर मिक्सच होत नव्हता. इथं आल्यापासून जरा खूप चेंजेस झालेला आहे याच्यामध्ये, आणि सांगता येत नाही एवढं आहे इथल्या कॅम्प बद्दल. कोणी पण खरंच बदल आणू शकतो आणि बदल खरंच घडतो. मी स्वतः बघितलं आणि हा प्रूफ आहे माझा मुलगा अवनीश. मी शिल्पा शाह सांगलीहून आलेली आहे. तर बऱ्यापैकी सगळे पॅरेंट्स मुंबई पुण्याहून आलेले आहेत.
पण मला या कोर्सच्या बद्दलची माहिती आहे ती कोणाचाही रेफरन्स नाही, पण फेसबुकच्या थ्रू समजलं आणि आधी भीती वाटत होती, त्यामुळे मी 2 महिने घालवले डिसिजन घेण्यासाठी. पण आता मला असं वाटतं की 2 महिने वेस्ट केले मी. खूप आधी जानेवारीमध्ये इन्क्वायरी केली होती तेव्हाच मी वाटवायला पाहिजे होतं.